नमस्कार मित्रांनो, आज आपण डाटा टेबल जे आहेत हा डाटा सिरीज जसं की याची लिजंड आहे, एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे, ही जी माहिती दिलेली आहे चार्टमध्ये ही माहिती आपल्याला बदलायची, आपल्याला स्वतःची माहिती याच्यामध्ये टाकायची. जसं की कॉलम 1 दिलेला आहे, कॉलम 2 दिलेला आहे, कॉलम 3 आहे, त्यानंतर रो 1, रो 2, रो 3 या ठिकाणी आपल्याला स्वतःची माहिती भरायची. जसं की भाववाढ आहे, पेट्रोल असेल, केरोसिन असेल, डिझेल असेल याची भाववाढ, किंवा मृत्यूदर असेल, जन्मदर असेल, शाळेतलं हजेरी प्रमाण असेल, मुलामुलींची संख्या असेल, त्यानंतर तुमचं क्रिकेटचं मॅचचं असेल, कोण किती रन काढलेले आहेत, कोण किती विकेट घेतलेल्या, कोण किती मॅचेस खेळलेल्या आहेत. त्यानंतर मार्काचं असेल, मार्काचं पाहिलं होतं आपण इंग्लिश, मॅथ्स, सायन्सचा रेशो ते बघायचं आहे. त्याच्यावरती डबल क्लिक करा. डबल क्लिक केल्यानंतर एक बार इथे येईल, चार्ट बार. याच्यावरती बघायचं वरती दिलेलं आहे डेटा टेबल म्हणून आहे. या डेटा टेबलवरती क्लिक करा. डेटा टेबलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघा कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3. जे कॉलम 1 आहे, कॉलम 2 आहेत या ठिकाणी तुम्ही लिजंडची माहिती भरू शकता. जसं फॉर एक्झाम्पल आपण आता लिजंड टाकूया, लिजंडमध्ये टाकूया याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला क्लास टाकू आपण 8th, 9th आणि 10th. लाईन 10th. ओके, 8वा वर्ग, 9वा वर्ग आणि 10वा वर्ग 3 वर्गाची माहिती दाखवायची आपल्याला. या ठिकाणी टाकूया आपण सब्जेक्ट्स, जसे की इंग्लिश इथे क्लिक करायचं, मॅथ्स इथे टाकायचं आहे, सायन्स इथे टाकायचं आहे, लँग्वेज LANGUAGE अशा प्रकारचं सब्जेक्ट आहे. आणि हे जे ते सर्व दिलेली माहिती त्यांची ज्या नंबर्स आहेत ते सगळे डिलीट करूया आपण. तुम्ही जर पाहिलं असेल इथे तर बघा तुमचा चार्ट आहे तो पूर्णतः इथे कोरा झालेला आहे, कुठलेच कॉलम नाही. फक्त तुम्ही जे लिजंड टाकलेले लिजंड इथे दिसतील 8th स्टँडर्ड, 9th स्टँडर्ड, 10th स्टँडर्ड आणि एक्स ॲक्सेसला इंग्लिश, मॅथ्स, सायन्स आणि लँग्वेज अशा प्रकारचे चार्ट इथं ओपन झालेले असते आपल्याला दिसेल. याच्यावरती क्लिक करायचं आणि बघा 8व्या वर्गामध्ये मला इंग्लिशमध्ये किती मार्क होते, मॅथमध्ये किती मार्क होते, सायन्समध्ये किती मार्क होते आणि लँग्वेजमध्ये किती मार्क ते आपल्याला टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल मला इंग्लिशमध्ये 78 मार्क होते, मॅथमध्ये एकच घेऊ आपण. इंग्लिशमध्ये 78 होते, 9व्या वर्गात ते माझे 85 झाले, वाढले आणि 10व्या वर्गात मला कमी झाले. असे मला दाखवायचे मार्क. ते ओके करून बघा. अशा प्रकारचा चार्ट तुमचा ओपन झालेला आहे. बघा 8व्या वर्गामध्ये इंग्लिशचा रेशो कसा राहिला, जरा बरा होता, 9व्या वर्गामध्ये अधिक चांगला होता आणि 10व्या वर्गामध्ये माझा इंग्लिशचा रेशो कसा राहिला, एकदम कमी राहिला. अशा प्रकारे मी स्वतःची माहिती इथे पुटअप केली आहे. पुन्हा डाटा टेबलमध्ये जा. आता वर्ग मॅथचं विषयाचं घेऊया. मॅथमध्ये 8व्या वर्गात मला 50 मार्क होते, 9व्या वर्गात मला 60 मार्क होते आणि 10व्या वर्गात मला डायरेक्ट 90 मार्क होते. आता बघा याचा रेशो कसा दाखवली ते. हे जर चेक केलं तुम्ही त्याच्यामध्ये बघा मॅथचा रेशो बघा, पहिले कमी मार्क होते, त्यानंतर 9व्या वर्गात गेल्यावर थोडे वाढले आणि 10व्या वर्गात एकदम माझा चांगला स्कोर वाढलेला इथे दिसेल. तर सायन्समध्ये बघूया आपण. सायन्समध्ये 40 मार्क्स होते, 9thमध्ये 50 झाले आणि पुन्हा 10thमध्ये 40 झाले. आता हा रेशो बघा कसा आहे. म्हणजे 8 आणि 10th मला सारखे मार्क होते. जर पाहिला असेल तुम्ही डाटा सिरीजमध्ये ते बघा सायन्सचा रेशो बघा आणि वाय ॲक्सेसवरची जी लाईन दिसते 40ची, ते 40च्या लाईनवर बरोबर 2 सारखे दिसतात कॉलम, एक कॉलमवरती दिसतो. हा एक कॉलमवरती दिसण्याचं कारण असा की 9thमध्ये मी जास्त मार्क टाकलेले, म्हणजे 50 मार्क टाकले, त्यामुळे तो कॉलम तुला वरचं झालेला दिसेल. तशाच प्रमाणे आता लँग्वेजमध्ये सुद्धा मार्क टाकूया आपण. लँग्वेजमध्ये 8व्या वर्गात 90 मार्क होते, 9thमध्ये 80 मार्क होते आणि 10thमध्ये मला फक्त 50 मार्क होते. अशा प्रकारचा रेशो मी इथे दाखवलेला आहे. जसं मी मार्क टाकले तसे इथे कॉलम इथे वाढलेले आहेत बघा. लँग्वेजचा रेशो कसा राहिला, सुरुवातीला चांगला होता 8व्या वर्गामध्ये,
9th गेलो कमी झाला आणि 10th एकदम लँग्वेजला मला कमी मार्क पडले. अशा प्रकारे जसं तुम्ही तिथे नंबर टाकणार आहे त्याप्रमाणे एक कॉलम इथे उभे राहणार आहेत. अशा प्रकारे तुम्ही चार्टमध्ये स्वतःची माहिती पुटअप करून चार्ट ग्राफ दाखवू शकता. धन्यवाद.